Hello my dear students, welcome to my channel Mathematical Runner. We have to grow mathematics to mathematics. ठीक आहे. जसं की आपण लास्ट सेशनला बघितलं होतं की आपण 4th चॅप्टर स्टार्ट केला आहे. कोणता? अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. बरोबर. त्यामध्ये आपण अल्टिट्यूड शिकलो आहोत. तुम्हाला मी लास्ट सेशनला शिकवलं होतं. होप सो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आज आपण शिकूया की मीडियन ऑफ ट्रायंगल काय असते. बरोबर. आपण अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल बघितलं होतं की कोणत्याही वर्टेक्सवरनं आपल्याला समजा अल्टिट्यूड घ्यायचं असेल देन वी यूज द सेट स्क्वेअर मेथड. बरोबर. तुम्हाला मी शिकवलं होतं लास्ट सेशनला. तुम्हाला माहिती असेल, नसेल बघितलं माझं लास्ट सेशन देन प्लीज गो ऑन द डिस्क्रिप्शन बॉक्स. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, तुम्हाला लिंक मिळून जाईल. ठीक आहे. तर बघूया आजचा आपला सेशन कशावर आहे. मीडियन ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. बघा आपल्याला आज काय शिकायचं आहे. टुडे वी हॅव टू लर्न. लेट्स लर्न व्हॉट इज इट मीडियन. आज आपल्याला मीडियन ऑफ ए ट्रायंगल शिकायचं आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट सेशनला की आपण अल्टिट्यूड कशाला म्हणतोय. समजा आपल्याकडे एक ट्रायंगल गिवन आहे, ट्रायंगल ABC. बरोबर. आणि आपल्याला प्रत्येक वर्टेक्ससाठी एक अल्टिट्यूड घ्यायचं असेल तर आपण काय करतोय. समजा आपल्याला अँगल बीचा घ्यायचा असेल तर आपल्याकडे एक गोष्ट कन्फर्म होते. कोणती? की समजा आपल्याला अँगल बीचा जर अल्टिट्यूड घ्यायचं असेल तर आपण काय करतोय, अँगल ए आणि अँगल सीचा यूज करतो. बरोबर. तर आपण काय करतो, त्यामध्ये आपण इथे सिम्पल अँगल बीवर इथे सेट स्क्वेअर मेथडनी असं आपले जे काही रुलर असते ज्याला आपण काय म्हणतोय. बघा आपल्याकडे जो रुलर असतो सिम्पल, वेट अ मिनिट, ओके, तो रुलर जो असतो सेट स्क्वेअर फॉर्ममधला त्याला आपण या डायग्रामवर ठेवतो, या अँगल बीवर ठेवतो. बरोबर. अशा प्रकारे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण मग याला जॉईन करतो. ठीक आहे. याला जर आपण जॉईन केलं दॅट्स द दॅट्स द अल्टिट्यूड. आणि याला आपण एक नाव देतोय. आपण याला समजा नाव दिलं एम. देन दॅट BM इज अल्टिट्यूड फ्रॉम पासिंग फ्रॉम साईड A अँड C. ठीक आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होता. आणि तो जर आपल्याला C साठी काढायचा असेल तर आपण A आणि B चा यूज करतोय. आणि A साठी काढायचा असेल तर कसं तर आपण B आणि C चा यूज करतोय. तुम्हाला मी सिम्पलीमध्ये समजवलं होतं की आपण अल्टिट्यूड कसा काय ड्रॉ करतोय. होप सो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तो जर सेशन माझा समजला असेल तर तुम्हाला मीडियन समजायला खूपच सोपं जाईल. ठीक आहे. जर समजा तो माझा सेशन तुम्हाला समजला नसेल तर मीडियन पण तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. तुम्हाला मीडियन समजायला खूप साऱ्या गोष्टी गरजेच्या असतात. ठीक आहे. जसं की तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं. काय सांगितलं होतं लास्ट टाइम? मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही अँगलला समजा तुम्हाला ट्रायंगलला एखादी अल्टिट्यूड घ्यायचं असेल देन यू हॅव टू यूज द चॉक. ज्याला आपण काय म्हणतो, राऊंडर पण म्हणतो. बरोबर ना. एक चॉक असतो. ठीक आहे ना. अशा प्रकारे त्या चॉकला घ्यायचं आहे तुम्हाला. आणि चॉकला एका टोकाला एक सुरळीत असं एक सुईसारखं टोकदार टोक असतं. आणि नेक्स्ट साईडला काय असतं बेटा, नेक्स्ट साईडला आपल्याला पेन्सिल लावायला एक जागा असतं. बरोबर. त्या चॉकचा वापर करून, त्या राऊंडरचा वापर करून आपल्याला डायग्राम रिप्रेझेंट करायची आहे फॉर विच टॉपिक, मीडियनसाठी. बरोबर आहे. तर आपण बघूया. ठीक आहे. तर चला माझ्यासोबत आपण बघूया. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची व्यवस्थित. आणि समजा तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा रिपीट बघायचा. मागं जायचं, पुन्हा रिपीट बघायचा, पॉज करायचं, पुन्हा बघायचं. ठीक आहे. पण कॉन्सेप्ट क्लिअर होतपर्यंत व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. तर चला बघूया आपण मीडियन. ओके. तर मीडियनमध्ये काय दिले बघा आपल्याकडे डेफिनेशन. द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स. ठीक आहे ना. द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे. आपण याच्यामध्ये काय शिकलो होतं अल्टिट्यूडमध्ये. आपण अल्टिट्यूडमध्ये शिकलो होतं की कोणत्याही वर्टेक्सचा समजा आपल्याला अल्टिट्यूड काढायचं असेल आपण काय करतोय, समोरच्या दिलेल्या दोन अँगल सोबत त्याचा काय घेतोय, अल्टिट्यूड घेतोय. बरोबर. पण समजा आपल्याला मीडियन काढायचं असेल तर आपण काय करतोय, द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स. ठीक आहे ना. ज्या वर्टेक्सपासून एखादी सेगमेंट जॉईन होत आहे अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ज्या सेगमेंटसोबत आपल्याला मीडियन काढायचं आहे त्या सेगमेंटमधनं आपण एक काय घेऊ, एक मिड पॉईंट घेऊ. मिड पॉईंट म्हणजे काय असतं की एखाद्या लाईनच्या मधामध्ये एक मिड पॉईंट असतो. ठीक आहे ना. मिड पॉईंट काय करतोय, दोन्हीही लाईनला सेपरेट करतोय इक्वल डिस्टन्समध्ये. तुम्हाला मी शिकवलं होतं मिड पॉईंट म्हणजे काय असते. समजा हा जर आपला 5 सेंटीमीटरची लाईन असेल, समजा ही जर आपली 5 सेंटीमीटरची लाईन असेल, वेट अ मिनिट, ओके, इफ यू गेट द एनी लाईन. समजा आपण एखादी लाईन घेतली आहे बघा इथे, जी काही आहे 5 सेंटीमीटरची आहे. बरोबर. आणि या लाईनचा आपल्याला मिड पॉईंट सांगायचं तर आपण कसं घ्यायचं, या 5 सेंटीमीटरला आपण हाफमध्ये डिवाइड करू. समजा आपण हाफमध्ये डिवाइड केला तर या 5 सेंटीमीटरचा मिड पॉईंट काय होणार, ऑब्विसली 2.5 होणार. का बरं, कारण 2.5 प्लस 2.5 काय होते, 5 सेंटीमीटर होते. त्यामुळे त्या 5 सेंटीमीटर लाईनचा आपला मिड पॉईंट काय होईल, आपला मिड पॉईंट होईल 2.5 सेंटीमीटर. आणि समजा आपण लाईनच्या फॉर्ममध्ये घेतलं तर आपण समजा याला A म्हटलं आहे, इकडे B म्हटलं आहे आणि ते मधामध्ये C आहे. तर इथे मिड पॉईंट काय झाला आपला, मिड पॉईंट आपला C झाला आहे. का बरं, कारण C जो आहे तो A आणि B च्या मधामध्ये येत आहे. बरोबर. इझी कॉन्सेप्ट आहे अबाउट द मिड पॉईंट. ठीक आहे ना. आपल्याला हा कॉन्सेप्ट यामध्ये बघायचा नाही आहे. ठीक आहे. तरी पण तुम्हाला लक्षात असावं की मिड पॉईंट आपण कशाला म्हणतो. ओके. सो वेट अ मिनिट, मी थोडं क्लिअर करतोय. ओके.
Okay, fine. So median means what? The segment joining the vertex and midpoint of the opposite side. म्हणजे असा एक सेगमेंट असतो जो काय करतोय, वर्टेक्सला जॉईन करतोय आणि सोबत वर्टेक्स सोबत काय जॉईन करतोय, वर्टेक्स सोबत एक मिड पॉईंट पण जॉईन करतोय. ठीक आहे. देन ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड द मीडियन ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे. बघा इथे एक ट्रायंगल दिला आहे आपल्याला. बघा इथे एक तुम्हाला ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल HFC किंवा HCF. बरोबर. आपल्याला एक ट्रायंगल दिला आहे बघा इथे. इन ट्रायंगल HCF सेगमेंट FD इज अ मीडियन ऑन द बेस CH. ठीक आहे. हे जे सेगमेंट FD आहे हे काय बेटा आपली मीडियन आहे, ज्याला आपण मिड पॉईंट म्हणतोय. आणि लक्षात ठेवायचं, ज्या सेगमेंटवर ज्या लाईनवर आपण मीडियन घेत आहोत किंवा ज्या बेसवर आपण मीडियन घेत आहोत, बघा बेस कोणता आपला CH आहे, आपण या बेससाठी CS साठी आपण हा मीडियन घेतला आहे. बरोबर. तर काय होतं की ज्या बेसवरनं आपण तो मीडियन घेत आहोत त्या बेसच्या दोन साईड सेपरेट होतात. बघा इथे HD सेपरेट आहे. ओके, मी थोडं क्लिअर करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही ड्रॉ केल्यामुळे. बघा यावरनं आपण काय घेतलं, बघा या लाईनवरून आपण काय घेतलं आहे, सिम्पलमध्ये मीडियन घेतलं आहे. विच वन? FD. ठीक आहे ना. बघा हा FD आहे, हा FD आपण मीडियन घेतला आहे. बरोबर. आता या FD मीडियनमुळे हे जी HD आहे ती सेपरेट झाला आहे आणि DC पण काय झालं, सेपरेट झाला आहे. पण दोघांचे डिस्टन्स काय असेल, सेम असेल. बघा इथे तुम्हाला दिसते अशा प्रकारे लाईन दिली आहे. ते लाईन्स काय दाखवतात, लाईन्स दाखवतात की दोन्ही लाईन एकमेकाला काय आहे, पॅरलल म्हणजे सेम आहेत किंवा दोघांचे डिस्टन्स काय आहे, सेम आहे. बरोबर. इट मीन्स वॉट की मीडियन किंवा मिड पॉईंट जर समजा एखाद्या लाईनला डिवाइड करत आहे दोन लाईन्समध्ये, ही एक लाईन आहे. ठीक आहे ना. डिस्टन्स किती आहे या लाईनचं, 4 सेंटीमीटर. तर आपला मिड पॉईंट काय करतोय, या लाईनला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे. इथे डिवाइड करत आहे आणि डिव्हिजन झाल्यानंतर इकडे पण 2 सेंटीमीटर असेल आणि इकडे पण 2 सेंटीमीटर असेल. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन काय येईल, 4 सेंटीमीटर. म्हणजे काय होतं की जो मीडियन आहे आपला, तो ज्या लाईनला सेपरेट करेल, ज्या लाईनला सेगमेंट क्रिएट करेल वर्टेक्सपासनं, त्या लाईनला जे काही दोन साईड क्रिएट होतील किंवा सेपरेट होतील, बघा इथे HD आहे आणि DC आहे, जे या सेगमेंट FD मुळे काय होत आहे, सेपरेट होत आहे. बरोबर. तर ते जे HD आणि DC आहे दोघांचा डिस्टन्स काय असेल, सेम असेल. दॅट्स द मिड पॉईंट. त्याला आपण मिड पॉईंट म्हणू शकतो. का बरं? कारण त्यामुळे दोन्ही साईडचं जे काही डिस्टन्स आहे ते सेम असते. क्लिअर आहे बेटा सगळ्यांचं? ठीक आहे. समोर जाऊया. ठीक आहे. इतकं जर क्लिअर असेल तर मी थोडं क्लिअर करून देतोय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं. ठीक आहे. आपण डायग्राम इथेच होती म्हणून इथेच प्रूफ केला आहे किंवा इथेच तुम्हाला मी समजावून सांगितलं आहे, पण तुम्हाला मी स्वतःहून एक डायग्राम काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि लवकर समजावं. ठीक आहे. बघा इथे समजा आपण एक डायग्राम घेतली आहे, जस्ट लाईक ABC. समजा आपल्याकडे डायग्राम आहे ABC. ओके. ही डायग्राम आपला ट्रायंगल झाला, ट्रायंगल ABC. आपल्याकडे ट्रायंगल ABC आहे आणि आपल्याला ट्रायंगल ABC वरून एक मीडियन घ्यायचं आहे. तर आपण काय करू, एक सिंपल कॉन्सेप्ट आहे. काय करायचं, सिंपल कॉन्सेप्ट आहे. बघा हा ट्रायंगल आपला थोडा मोठा झाला, याला मी थोडा स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं. ओके. बघा. ओके. ठीक आहे. आपण इथे ट्रायंगल घेतला. बघा हा आपला ट्रायंगल आहे, छोटा ट्रायंगल घेऊ आपण जेणेकरून स्क्रीनमध्ये ॲडजस्ट होणार. ठीक आहे. आपण थोडा ट्रायंगल छोटा घ्यायचा जेणेकरून स्क्रीनमध्ये आपला ॲडजस्ट करता येईल. इथे आपला A आहे, इथे आपला A आहे, इथे आपला B आहे, इथे आपला C आहे. ओके. ठीक आहे. आता ट्रायंगल ABC वरनं आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला मीडियन घ्यायचं आहे. आता मीडियन घेत असताना लक्षात ठेवायचं, जसं की आपण कशामध्ये केलं होतं, अल्टिट्यूडमध्ये. ठीक आहे ना. सेम प्रोसिजर इथे पण अप्लाय करायची आहे. ठीक आहे. फक्त यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे. कोणता, बघा इथे की यामध्ये आपण काय करतोय, वर्टेक्सला जॉईन करतोय. बघा नाही ते डेफिनेशनमध्ये, द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स, जो काही आपण मिड पॉईंट घेतोय, जो काही आपण अल्टिट्यूड घेतोय ना, त्याला तो सेगमेंटला आपण मिड पॉईंटला जॉईन करायचं. सिंपल कॉन्सेप्ट आहे. बघा समजा आपल्याला यामधनं या ABC ट्रायंगलमध्ये आपल्याला एक मीडियन घ्यायचं असेल, मीडियन मीन्स मिड पॉईंट. ठीक आहे. तर आपण काय करू, समजा आपल्याला अँगल B पासून मिड पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. सिंपल कॉन्सेप्ट आपण काय करतोय, आपण सिंपलमध्ये अँगल C आणि अँगल A चा यूज करतो. जसं की आपण फर्स्ट टॉपिक अल्टिट्यूडमध्ये केलं होतं. कशामध्ये, अल्टिट्यूडमध्ये केलं होतं की आपण त्यामध्ये बघितलं होतं अल्टिट्यूडमध्ये की समजा आपल्याला एका अँगलचं मेजरमेंट किंवा एका अँगल सोबत आपल्याला काय करायचं असेल, अल्टिट्यूड, तर आपण बाकीचे दोन अँगलचा यूज करतोय. आपल्याला Bचा पाहिजे तर आपण A आणि C चा यूज करू. यामध्ये पण सेम तीच प्रोसिजर आहे. आपल्याला यामध्ये काय घ्यायचं आहे, मिड पॉईंट. तर सिंपल काय करायचं बेटा, तुमच्याकडे चॉक असतो. बघा हा जो चॉक आहे, एका साईडला इथे टोकदार असते आणि इथे पेन्सिल लावायची जागा असते. ठीक आहे. त्याला आपण राऊंडर म्हणतोय. तर सिंपल काय करायचं, या राऊंडरचं डिस्टन्स घ्यायचं. या राऊंडरचं हे जे राऊंडर आहे बघा, माझ्या तुम्हाला हात दिसत असेल, हा जो माझा हात दिसतोय अंगुठा आणि हे तर्जनी आहे, या दोघाला आपण राऊंडर समजू. या तर्जनीला आपण पेन्सिल समजू आणि या अंगुठ्याला आपण जे टोकदार आहे, त्या टोकदार जे काही असते त्या राऊंडरचं, ठीक आहे ना, पार्ट, त्याला आपण टोकदार पार्ट समजू. ठीक आहे. तर याचं डिस्टन्स घ्यायचं कसं बेटा, या चॉकचं डिस्टन्स आपण किती घ्यायचं, या A आणि C वरून थोडं C आणि A मध्ये जेवढं डिस्टन्स असेल, म्हणजे समजा A आणि C चं डिस्टन्स आपण समजा 4 सेंटीमीटर घेतलं. बरोबर. समजा AC चं डिस्टन्स 4 सेंटीमीटर असेल तर आपण चॉकचं डिस्टन्स किती घ्यायचं, चॉकचं डिस्टन्स अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं.
अर्ध्यापेक्षा जास्त, पूर्ण घ्यायचं नाही, मोर दॅन हाफ, म्हणजे समजा 4 सेंटीमीटरचा हाफ किती होते, 2 सेंटीमीटर होते, तर आपण किती घ्यायचं, 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे आपण 3 सेंटीमीटर घ्यायचं. बरोबर, समज मी काय बोलतोय की आपल्याला बी मधनं, अँगल बी मधनं एक मिड पॉईंट काढायचा आहे, देन वी यूज द अँगल ए अँड सी, सिम्पल. पण त्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की आपल्याला मिड पॉईंट काढत असताना जे आपण आर्क घेतो बाय युझिंग चॉक किंवा राउंडर, त्यासाठी आपल्याला डिस्टन्स किती घ्यायचं आहे, आपल्याला जे अँगल सी आणि ए जो साईड आहे त्या साईडमध्ये जेवढा मेजरमेंट आहे 4 सेंटीमीटर, समजा आपण 4 सेंटीमीटर घेतलं तर त्या लाईनचं जेवढं काही डिस्टन्स आहे, ठीक आहे ना, त्याचा डिस्टन्स अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं, पूर्ण घ्यायचं नाही किंवा कमी घ्यायचं नाही, तर जेवढं डिस्टन्स आहे त्या डिस्टन्समध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. बघा इथे 4 सेंटीमीटर डिस्टन्स असेल पूर्ण ए आणि सीचं, त्याचं अर्ध किती होते, 2 सेंटीमीटर, आणि 2 पेक्षा थोडं जास्त म्हणजे आपण 3 सेंटीमीटर घेऊन घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपला चॉक कुठेतरी इथे येईल. आणि मग काय करायचं बेटा, ठीक आहे, थोडं क्लिअर करतोय मी. ओके, समजलं आपण काय केलं, आपला जो चॉक असतो, चॉकचा टोकदार पार्ट इथे सी वर ठेवायचा इथे, आणि पेन्सिलवाला पार्ट इथे ठेवायचा 3 सेंटीमीटरवर, म्हणजे तुमचा डिस्टन्स फिक्स झाला आहे. आणि मग त्या चॉकने इकडे एक आर्क घ्यायचा, ठीक आहे, इकडे एक आर्क घ्यायचा आणि इकडे एक आर्क घ्यायचा, इकडे एक आर्क येणार, आणि सिंपल पुन्हा ए वर ठेवायचा तो चॉक, आणि इथे एक आर्क घ्यायचा आणि पुन्हा इकडे पण एक आर्क घ्यायचा, आणि दोन्ही जे एक्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आर्क्स मिळत आहे त्या दोघालाही बी मधनं जॉईन करायचं. बी मधनं का बरं, बिकॉज वी गेट द अँगल, व्हॉट इज इट, बिकॉज वी गेट द मिड पॉईंट फॉर द अँगल बी. ठीक आहे, याला मग जॉईन केलं तुम्ही, बरोबर, याला मग तुम्ही जॉईन केलं आहे. तर बघा इथे जो जॉईन झाला आहे सर्कलवर, सॉरी सर्कल नाही ट्रँगलवर, ओके, इथे जो पॉईंट जॉईन झाला आहे ट्रँगलवर, कशासोबत, बी सोबत, जो आपण मिड पॉईंट घेतला, याला एक नाव देऊन द्यायचं, याला आपण नाव देऊन देऊ पी. समजा आपण याला नाव दिलं आहे पी, तर काय होणार, बीपी इज द मिड पॉईंट. बीपी झाला आहे मिड पॉईंट कशाचा, बीपी इज द मिड पॉईंट फॉर द बेस एसी. आपण एसी साठी, या एसी साठी आपण एक मिड पॉईंट घेतला आहे, कोणता, बीपी. ठीक आहे, पण आपलं डेफिनेशन काय म्हणते बघा, डेफिनेशन मध्ये काय आहे, द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स. पण जे काही सेगमेंट आहे ते वर्टेक्सला जॉईन करणार, बरोबर ना, जे काही सेगमेंट आहे ज्यावरनं आपण काय घेतोय, मिड पॉईंट घेतोय, ते काय करणार, वर्टेक्सला जॉईन करणार. इझी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय होईल बघा, की समजा आपल्याला इथून जॉईन करायचं, आपण काय करू, सिंपल मध्ये याला जॉईन करायचं. एकदम क्रिटिकल नाही आहे, खूपच इझी आहे, तुम्हाला समजून घ्यायचं. ओके, म्हणजे जॉईनिंग करत असताना बघा इथे की हा जो एपी आहे आणि पीसी आहे, दोघांचा डिस्टन्स सेम असेल. तुम्हाला मी सांगितलं होतं इथे बघा, या डायग्राममध्ये जे आपल्याला गिवन आहे यामध्ये पण एच डी आणि डीसीचं डिस्टन्स सेम होतं, कारण आपण त्यामध्ये मिड पॉईंट घेतला आहे, बरोबर. आणि यामध्ये पण काय बेटा, या ट्रँगलमध्ये आपल्या की एपी आणि पीसीचं पण डिस्टन्स काय असेल, सेम असेल एक्झॅक्टली. समजलं. देन समजा आपल्याला यामध्ये वर्टेक्स घ्यायचा आहे, सेगमेंट जॉईन करायचा. आपण सेगमेंट कशा प्रकारे जॉईन करायचा, सेगमेंट जॉईन करणं खूपच इझी आहे, तुम्हाला समजेलच. ठीक आहे, म्हणजे आपण ज्या बी अँगलवरनं एक काय घेतला आहे, मिड पॉईंट घेतला आहे, कशासाठी, एसी साठी. तर आपण यामध्ये याला जॉईन करू. ठीक आहे, याला समजा आपल्याला सेगमेंट जॉईन करायचं असेल, आपण कशा प्रकारे करायचं बेटा, सेगमेंट जॉईन करत असताना सिंपलमध्ये या ए वरनं या सेगमेंटवर जायचं. बघा इथे या ए वरनं सेगमेंटवर जायचं. ओके, तुम्हाला इथे किचकट दिसत असेल, पण थोडं किचकट आहे. ठीक आहे, तुम्हाला समजणार नाही. बरं, आपण समोर बघू. समोर आपलं डायग्राम येतच आहे, समोर आपलं कन्स्ट्रक्शन येत आहे की आपण कसं ड्रॉ करायचं, तुम्हाला मी समोर सांगत आहोत. ठीक आहे, चला समोर जाऊया, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके, सो फाईन, इथपर्यंत समजलं असेल बेटा, मी थोडं क्लिअर करून देतो जेणेकरून तुम्हाला लिहायला बरं होईल. ठीक आहे, सो आपण समोर जाऊया. बघा इथे, ओके, समोर काय आपल्याकडे, टू ड्रॉ मीडियन्स ऑफ ए ट्रँगल, की आपण मीडियन ऑफ ट्रँगल कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, बघा इथे फर्स्ट ड्रॉ ट्रँगल एबीसी. आपण एक ट्रँगल एबीसी ड्रॉ करू. तुम्हाला दिसत असेल इथे, बघा इथे तुम्हाला दिसत असेल आपण एक ट्रँगल ड्रॉ केला आहे. बघा, ओके, इथे आपण एक ट्रँगल ड्रॉ केला आहे, दिसते तुम्हाला इथे. ओके, इथे आपण एक ट्रँगल ड्रॉ केला आहे, दिसतंय ना. ठीक आहे, देन फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट स्टेप इज व्हॉट, टू ड्रॉ अ मीडियन्स ऑफ ए ट्रँगल. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ ट्रँगल एबीसी. आपण एक ट्रँगल एबीसी घेतला, बघा इथे तुम्हाला डायग्राममध्ये बघायचं. देन फाइंड द मिड पॉईंट पी ऑफ साइड एबी. देन साइड एबी साठी, जी आपली साइड एबी आहे त्यासाठी आपण एक मिड पॉईंट काढला आहे, पी घेतलाय. बघा तुम्हाला दिसत असेल इथे पण एक आर्क आहे, इथे पण एक आर्क आहे, इथे पण आर्क आणि इथे पण आर्क आहे. तो कशा प्रकारे घेतला असेल, मग सेम प्रोसिजर ती तुम्हाला मी आता सांगितली. त्यामध्ये काय केलं की ए आणि बी मध्ये जेवढं डिस्टन्स आहे त्यामधलं अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं. ठीक आहे ना, म्हणजे ए आणि बी मध्ये जेवढं डिस्टन्स आहे, समजा 4 सेंटीमीटर असेल तर आपण त्यामधलं 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं, आणि त्यावर चॉक ठेवून मग बी पासनं एक आर्क इथे घेतला आणि ए पासनं एक आर्क इथे घेतला, आणि सेम पुन्हा बी पासनं एक आर्क इथे घेतला आणि दुसरा आर्क इथे घेतलाय, बरोबर. आणि दोन्ही आर्कमधनं आपण एक लाईन ड्रॉ केली आहे, बघा तुम्हाला दिसत असेल, आणि त्या लाईनला आपण नाव दिलं इथे पी, बरोबर. सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. देन सेकंड काय बेटा, फाइंड द मिड पॉईंट क्यू ऑफ साइड बीसी. जसं आपण मिड पॉईंट एबी ला घेतला आहे पी, तसं आपण मिड पॉईंट क्यू कशाला घेऊ, बीसी ला पण घेऊ. काय घ्यायचं, क्यू. बघा
या बी सीसाठी पण आपण काय केलं, सिंपल फंडा. बी सीसाठी पण आपण काय केलं, सिंपलमध्ये त्या जे काय आपलं वर्टेक्स असते, ठीक आहे ना, आपल्याला बी सी साईडसाठी काय घ्यायचं आहे, मिड पॉईंट घ्यायचा आहे. तर आपण सिंपलमध्ये त्या बी वरून त्याला जॉईन केलं आहे, कशाला, एला. ठीक आहे ना, बी आणि सी मधनं ए क्यू मध्ये जे काही फॉर्मॅट आहे दॅट्स द मिड पॉईंट फॉर द बी सी. सिंपल आहे. ठीक आहे, बघा ए बी साठी आपल्याकडे सी पी आहे आणि बी सी साठी आपल्याकडे ए क्यू आहे. तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल बघा, हा जो ए क्यू आहे तो कशासाठी आहे, बी सी साठी आहे. ओके, देन फोर्थ बघा काय आपल्याकडे, फोर्थ आहे फाइंड द मिड पॉइंट आर ऑफ साइड ए सी, ड्रॉ सेगमेंट बी आर. आपण मग फोर्थली काय घेतलं, सेगमेंट घेतलाय कशासाठी, नाव वी गेट द सेगमेंट ऑर मिड पॉइंट फॉर द साइड ए सी. ठीक आहे, खूपच इझी आहे, त्याला आपण काय म्हणू, सेगमेंट बी आर म्हणू. बघा इथे सेगमेंट बी आर तुम्हाला दिसत असेल. ओके, देन सेगमेंट पी सी, बघा इथे सेगमेंट पी सी, सेगमेंट क्यू ए अँड सेगमेंट बी आर आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, जेवढे की आपण सेगमेंट घेतले आहे, बरोबर ना, आणि सेगमेंट कसे घ्यायचे तुम्हाला मी सांगितलं आहे. ठीक आहे, चॉकचा वापर करा, राउंडरचा वापर करा. ठीक आहे, तुम्हाला मी इथे सांगू शकत नाही चॉक कसा वापरायचा, पण तुम्हाला नक्की मी नंतर सांगणार जेव्हा आपले क्लासेस आणि किंवा जेव्हा आपली स्कूल चालू होणार. ठीक आहे ना, स्कूल स्टार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार नक्की. ठीक आहे, त्याचा यूज कसा करायचा म्हणून. ओके, पण यूज खूप इझी आहे, तुम्हाला एकदा समजलं तर समज खूपच इझी आहे. सिंपल कॉन्सेप्ट आहे, पुन्हा एकदा सांगतोय की ज्या अँगलवरनं, ज्या साईडवरून आपल्याला काय घ्यायचं आहे, मीडियन घ्यायचं आहे किंवा मिड पॉईंट घ्यायचा आहे, त्या साईडचा आपल्याला कमीपेक्षा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे थोडं. ठीक आहे, समजा 4 सेंटीमीटर असेल तर आपण 3 सेंटीमीटर घेऊ, फाईन. 5 असेल तर आपण 4 घेऊ, 6 असेल तर आपण 5 घेऊ. म्हणजे अर्ध पण घ्यायचं नाही किंवा पूर्ण पण घ्यायचं नाही, पण अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं कशा, चॉकचं. आणि तो चॉक त्या साईडच्या एका कॉर्नरला ठेवायचं, म्हणजे बी आणि ए असेल तर बीला ठेवायचं आणि इथे एक आर्क घ्यायचा, एला ठेवून इकडे एक आर्क घ्यायचा आणि सिंपल पुन्हा वर घ्यायचं, वर जाऊन इकडे एक आर्क, इकडे एक आर्क आणि दोघालाही जॉईन करायचं. दॅट्स द मिड पॉईंट. आणि मिड पॉईंट घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या दोन पॉईंट्समधून, ठीक आहे ना, म्हणजे ए आणि बी मधून जो मिड पॉईंट येत आहे पी, त्यामुळे काय होत आहे, बीपी आणि पी ए. बघा इथे जे बीपी आहे आणि इथे पी आहे, दोघं काय होत आहे, सेपरेट होत आहे, पण दोघांचा डिस्टन्स काय असेल, सेम असेल. तुम्हाला मी सांगितलं होतं की मिड पॉईंट जेव्हा एका लाईनीला काय करते, मीडियन ड्रॉ करत आहे किंवा मिड किंवा सेपरेट करत आहे एखाद्या लाईनला, तेव्हा काय होतं की त्या लाईनचे जे काही 2 पार्ट सेपरेट झाले आहे त्यांचं डिस्टन्स काय असते, इक्वल असते. ठीक आहे, खूपच इझी कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला समजून घ्यायचा. ठीक आहे, सेगमेंट पी सी, सेगमेंट क्यू ए अँड सेगमेंट बी आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल एबीसी. नोट दॅट द मीडियन्स आर कॉन्ग्रुएंट, देअर पॉईंट्स ऑफ कॉन्ग्रुएन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड. जसं की आपण कशामध्ये पाहिलं होतं, आपण अल्टिट्यूडमध्ये पाहिलं होतं, कशामध्ये, अल्टिट्यूडमध्ये, की सेंटर ऑफ कॉन्ग्रुएन्स जो असतो, ठीक आहे ना, सेंटर ऑफ कॉन्ग्रुएन्स आपण कशाला म्हणतोय की एका ठिकाणी सगळे जुळतात. बघा इथे दिसतंय तुम्हाला, बरोबर ना, एका ठिकाणी सगळ्या लाईन एकामेकाला अटॅच करतात अशा प्रकारे. ठीक आहे, आणि हा जो मधामधला पॉईंट असतो ज्या ठिकाणी ते सगळ्याला अटॅच करत आहे लाईन्स, त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण कॉन्ग्रुएन्स म्हणतो. व्हॉट इज इट, सेट ऑफ कॉन्ग्रुएन्स किंवा सेंटर ऑफ कॉन्ग्रुएन्स, बरोबर ना, किंवा त्याला पॉईंट ऑफ कॉन्ग्रुएन्स पण म्हणतोय. पण समजा आपण त्याला मीडियनच्या फॉर्ममध्ये घेतलं, ठीक आहे, कशाच्या, मीडियनच्या फॉर्ममध्ये, त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण म्हणतोय सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइडला आपण कॅपिटल जीने दाखवतो, कशाने, कॅपिटल जीने. लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल कॅपिटल जी आहे. तुम्हाला जर इथे समजायला जड चाललं, तुम्ही टेक्स्टबुक बघा. ठीक आहे ना, हे टेक्स्टबुकच वापरतोय मी, पीडीएफ आहे टेक्स्टबुकची ज्यावर मी तुमचा क्लास घेतोय. टेक्स्टबुक ठेवा जवळ आणि टेक्स्टबुक बघून, डायग्राम बघून सगळं करा. ठीक आहे, देन नोट दॅट मीडियन्स आर कॉन्ग्रुएंट, देअर पॉईंट ऑफ कॉन्ग्रुएन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल जी. तेच मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रॉइडला कशाने दाखवते आपण, कॅपिटल जीने. आणि जे आपण कशामध्ये शिकलो आहो, अल्टिट्यूडमध्ये, त्यामध्ये आपण त्याला काय म्हणतोय, त्याला आपण आर्थो सेंटर म्हणतोय आणि त्याला आपण कॅपिटल ओनी किंवा ओरिजिनने आपण दाखवत असतो. आणि मीडियनमध्ये आपण त्याला सेंट्रॉइड म्हणतोय आणि त्याला आपण कॅपिटल जीने दाखवत आहोत. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, चला मग समोर जाऊया. ठीक आहे, मी एवढा पार्ट थोडा क्लिअर करतोय तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला किचकिच वाढायला नको. ओके फाईन. ठीक आहे, तर चला समोर जाऊया. ओके, तर आपण समोर जायच्या अगोदर आपल्याला इतकं काही समजलं असेल तर छान गोष्ट आहे इथपर्यंत, की मीडियन आपण कशा प्रकारे घेतोय. खूपच इझी कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग कशी आहे की तुम्हाला किती समजतंय, तुम्हाला जितकं चांगलं समजेल तेवढं चांगलं असते. ठीक आहे ना, तुम्हाला जेवढं चांगलं समजेल तेवढं चांगलं असते. फर्स्ट थिंग, त्यामध्ये काही कन्फ्युजिंगवाली गोष्ट नाही आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, पुन्हा एकदा तुम्हाला मी रिपीट करतोय की आपण कशा प्रकारे मीडियन घ्यायचा. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा, मी तुम्हाला रिपीट करतोय की आपण एक सिंपल ट्रायंगल घेतला आहे, ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, ट्रायंगल एबीसी घेऊ. ठीक आहे, आणि ट्रायंगल एबीसी मधनं आपल्याला साईड बीसी साठी, ही जी आपली साईड बीसी आहे त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला मिड पॉईंट घ्यायचा आहे. आपण मिड पॉईंट कसा घेतो, मिड पॉईंट घेताना आपण साईड बीसीला घ्यायचं असेल तर आपण या दोघांचं डिस्टन्स घेतो. डिस्टन्स समजा किती असेल 4 सेंटीमीटर, तर आपण त्या चॉकचं डिस्टन्स किती घ्यायचं, 3 सेंटीमीटर इथपर्यंत. आणि एक बी वरून एक पॉईंट, एक आर्क इथे घ्यायचा आणि एक आर्क इकडे दुसरीकडे घ्यायचा.
बरोबर. आणि सिंपल सी वरनं पण एक आर्क किती येईल आणि एक आर्क किती येईल आणि दोन्ही याला जोडायचं. मग या दोन्ही याला अशा प्रकारे जोडायचं. ठीक आहे. एक स्ट्रेट लाईन येणार, तुम्हाला लाईन थोडी तेडी दिसत असेल पण स्ट्रेट लाईन येणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळेल. बरोबर. इकडे आर्क येणार. बरोबर. तुम्हाला इथे एक स्ट्रेट लाईन मिळेल आणि त्या स्ट्रेट लाईनला बरोबर ना जी काही आपली स्ट्रेट लाईन येत आहे त्या स्ट्रेट लाईनला आपला जो पॉईंट ए आहे तो जॉईन करायचा. दॅट्स वाय वी से दॅट. त्याच्यामुळे आपण डेफिनेशन काय होती. ठीक आहे ना. जो वर्टेक्स आपण घेत आहोत ज्या साईडच्या समोर एक वर्टेक्स आहे, बीसी समोर कोणता अँगल आहे आपला ए आहे ना, तर ए ला आपण त्या वर्टेक्स पॉईंटमध्ये जिथे जॉईन होत आहे त्याला आपण जॉईन करायचं. ठीक आहे. म्हणजे काय होईल बघा इथे डेफिनेशन काय आपल्याकडे. डेफिनेशन बघा द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स, सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साइड. म्हणजे आपण जो सेगमेंट जॉईन केला आहे कशाला, वर्टेक्सला. बघा ना आपण तेच केलं ना. आता आपण काय केलं, ट्रायंगलमध्ये आपण एक सिंपल काय घेतलं होतं, मिड पॉईंट घेतला होता आणि त्या मिड पॉईंटला आपण जॉईन केलं. ठीक आहे. कशाने बघा, हा जो आपण ट्रायंगल घेतला होता ना एबीसी, या ट्रायंगल एबीसी मध्ये आपण एक काय घेतला होता, एक मिड पॉईंट घेतला होता. बघा मिड पॉईंट कुठून तरी इथून गेला होता. बरोबर. हा मिड पॉईंट, वेट अ मिनिट, ओके फाईन, वेट अ मिनिट, ओके. हा मिड पॉईंट इथून कुठेतरी गेला होता. बरोबर. हा मिड पॉईंट इथून कुठेतरी गेला होता. तर या एला आपण या मिड पॉईंटचा जो मेन पार्ट आहे इथे त्याला जॉईन केलं. ठीक आहे. का बरं एला केलं, बिकॉज ए इज द मेन वर्टेक्स. ठीक आहे ना. साइड बीसी समोर जो आपला मेन वर्टेक्स आहे तो ए आहे, अँगल ए आहे. दॅट्स वाय जो सेगमेंट आहे तो जॉईन करताय वर्टेक्सनी आणि मिड पॉईंट ऑफ अपोजिट साइड. ठीक आहे ना. अपोजिट साइडला समजते ना, म्हणजे एचा अपोजिट साइड कोणती आहे, बीसी आहे. बरोबर. सीची कोणती आहे, ए बी आहे आणि बीची कोणती आहे, एसी आहे. क्लिअर आहे. खूपच इझी कॉन्सेप्ट आहे मीडियनचा, तुम्हाला समजलं असेलच. ठीक आहे. तर बघा तुमच्याकडे इथे तुम्हाला होमवर्क काय असेल, होमवर्क तुम्हाला इथे बघा होमवर्क तुम्हाला दिसलं असेलच की तुम्हाला हे होमवर्क करायचं आहे. थोडं क्लिअर करून देतोय. ओके. तुम्हाला इथे होमवर्क बघा काय काय आहे. होमवर्क तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला. ओके वेट अ मिनिट. तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी करायची आहे. ऍक्टिव्हिटी 4 बघा तुम्हाला दिलेली आहे इथे. हे ऍक्टिव्हिटी करायची आहे की ड्रॉ 3 डिफरंट ट्रायंगल्स, ए राईट अँगल ट्रायंगल अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तुम्हाला 3 डिफरंट अँगल घ्यायचे आहे अँड ड्रॉ द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल. त्यामध्ये एक मीडियन घ्यायचं आहे आणि ती तुम्हाला ऍक्टिव्हिटी करून मला फोटो सेंड करायचा आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. ओके. सगळ्यांनी मला फोटो सेंड करायचा जेणेकरून मला कळेल तुम्ही मेहनत घेत आहात म्हणून. देन नोट दॅट द सेंटर ऑफ इच ऑफ देम इज अ इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. जे काही सेंटर्ड असते त्यामधला ज्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स म्हणतो तो काय असतोय, इंटिरियर ऑफ ट्रायंगल असतो. ठीक आहे. आणि प्रॉपर्टी आपल्याकडे गिवन आहे काही. बघा इथे आपल्याकडे प्रॉपर्टी गिवन आहे. प्रॉपर्टी बघून घेऊ आणि आपला क्लास संपू. ठीक आहे. बघा आपल्याकडे प्रॉपर्टी गिवन आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडे काय आहे बघा की ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज ट्रायंगल एबीसी. आपण एक सफिशियंटली लार्ज ट्रायंगल एबीसी ड्रॉ करू. देन ड्रॉ मीडियन्स. त्यामध्ये काय मीडियन्स घेऊ कोणते, ए आर सेगमेंट बी क्यू सेगमेंट सीपी अँड सीपी ऑफ ट्रायंगल एबीसी. नेम द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स साइड जी. त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स जी देऊ. देन त्याला मेजर करा आणि हा बॉक्स मला कंप्लीट करून तुम्ही मला सेंड करा. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा की मला हा बॉक्स कंप्लीट करून मला सेंड झाला पाहिजे लवकर. ठीक आहे ना. हे तुमचे काय होमवर्क आहे. ठीक आहे. आज होमवर्क करा, उद्या मला पाठवा. ठीक आहे. देन नेक्स्ट काय आपल्याकडे, नेक्स्ट बघा खाली काय आपल्याकडे. देन आपल्याला नाव आय नो. आता मला समजलं आहे. काय समजलं आहे, द मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जे काय आपण मिड पॉईंट घेत आहोत प्रत्येक अँगलसाठी ते काय असं कॉन्ग्रुएंट असतात. देअर पॉईंट्स ऑफ कॉन्ग्रुएंस इज कॉल्ड द सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल जी. सिंपल. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ जी इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल्स. द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. ठीक आहे. दॅट्स वाय. ठीक आहे. लास्टली लेट डिस्कस. काय आपल्याकडे शेवटचं काय डिस्कस करायचं आपल्याला बघा इथे. As shown in the adjacent figure, a student drew triangle ABC, 5 parallel lines of a notebook. Then he found a centroid G of the triangle. How we will decide whether the location of G he found is correct? म्हणजे आपल्याला एक डिस्कशन करण्यासाठी एक क्वेश्चन दिला आहे की एका स्टुडंटने काय केलं आहे, एक ट्रायंगल एबीसी ड्रॉ केला आहे ज्याला 5 पॅरल लाईन्स आहे. ठीक आहे. बघा इथे तुम्हाला दिसतंय ही एक पॅरल लाईन, ही एक. ठीक आहे ना. देन नोट दॅट नोटबुक देन फाउंड द सेंट्रॉइड जी. यामध्ये सेंट्रॉइड जी जर फाउंड केला आहे ऑफ ट्रायंगल. हाऊ विल डिसाइड वेदर द लोकेशन ऑफ जी इज फाउंड. ठीक आहे ना. म्हणजे कुठे लोकेशन ऑफ जी फाउंड होईल आणि ते जिथे झाली आहे तिथे करेक्ट असेल का ते पण तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे. सगळं तुम्ही अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि मला सांगा. ठीक आहे. आणि लास्ट थिंग इज व्हॉट, लास्टली आपल्याकडे काही प्रॅक्टिस सेट आहे. आपल्याकडे एक प्रॅक्टिस सेट 4.1 आहे. तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये सगळं डिस्कस करू. ठीक आहे. तोपर्यंत मीडियनचा पार्ट आणि अल्टिट्यूडचा पार्ट सगळ्यांनी समजून घ्यायचा आणि नोटबुकमध्ये नोट करायचं. ठीक आहे सगळ्यांनी. ओके फाईन. सगळं जेवढं काही आपण केलं आहे सगळं लिहून घ्या नोटबुकमध्ये. आणि जेवढं काही तुम्हाला होमवर्क सांगितलं मी, होमवर्क कोणता आहे आपल्याकडे, फर्स्ट आहे लेट डिस्कस. जे दिलं आहे ते क्वेश्चनचा आन्सर सांगा मला. नेक्स्ट आहे आपल्याकडे की तुम्हाला प्रॉपर्टीजचा यूज करून किंवा हे ट्रायंगल ड्रॉ करून या कंडिशन्सनी तुम्हाला बॉक्सेस भरायचे आहे. ठीक आहे.
सेकंड आणि थर्ड आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी 4 करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला 3 ट्रायंगल घ्यायचे, राईट अँगल, ऑब्ट्यूस आणि ॲक्यूट. त्यावर तुम्हाला मिड पॉईंट घ्यायचे आहे आणि ते ड्रॉ करून मला पाठवायचे. ओके, बाकी कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेलच कशाचा, मीडियनचा. खूपच इझी आहे, खूपच कॉन्सेप्च्युअल आहे. एकदा समजून घ्या, वारंवार तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर समोर आपण शिकूया, समोर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 4.1 जो की खूपच इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. सो बी स्टडी, कीप स्माइल आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि समोर शेअर करा. आणि तुम्ही नवीन असले माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. सो होप सो अंडरस्टँड. सो थँक्यू सो मच.